कृष्ण नमस्कार. वनस्पतीची ओळख यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण जंगलामध्ये फिरायला आलेले आहे बघा. आता इथं काही महाराज लोकांसंग आपण जंगलात फिरायला आलेले आहे. बाबा लोकांसंग काय ती माहिती आपल्याला ते देणार आहे ती. तर जरा काय काय वनस्पतींची माहिती आपण त्या बाबांना विचारू. बघा हे बाबा आहे ती, हे ह्या जंगलामध्ये राहतात. तर यांच्यासोबत आपण जाऊ राहिलेले आहे. तुम्हाला जंगलाचं दर्शन आणि बाबांकडून वनस्पतीची माहिती. आता आपण पुढे जाऊ राहिलेले आहे बघा. बाबांच्या सोबत आपण चाललोय. बाबा पुढे चाललात बघा. हा जंगल आहे, भयानक असा जंगल, हा डोंगर. आणि ह्या जंगलामध्ये एकदम अति दुर्मिळ अशा वनस्पती येते की ज्या कुठे मिळत नाही, ती ज्या हिमालयामध्ये सुद्धा मिळत नाहीत अशा दुर्मिळ वनस्पती या जंगलात आहेत. आणि ह्या जंगल असं आहे का सगळ्याच वनस्पती आहेत इथं. हे बघा आपण चाललेले हे बघा मित्रांनो, खूप असा जंगल आहे आणि ह्या जंगलामधून आपण चाललेलो आहे बघा. खूप मोठा जंगल आहे. ह्या जंगलातून बघा सूर्यप्रकाश सुद्धा खाली पडत नाही असं जंगल आहे. बाबा कसाच वेल आहे हा? चाई बोलतो त्याला, रानचाई. रानचा आहे. याचा काय उपयोग आहे का? अहो याचा कंद असतो असा मोठा कंद. हो, जमीन कंद खोल राहतो बर का. हा बरोबर. कंबारभर खोदला हा की तो कंद निघतो हा. आणि मग तो खाल्ला ना तर भूक लागत नाही माणसाला. भूक लागत नाही म्हणजे अनुष्ठान वगैरे साधना करत असताना हा कंद खाल्ला जातो आणि एक 6-6 महिने भूक लागत नाही. 6-6 महिने भूक लागत बघा ही बाबा म्हणतात ही अशी वनस्पती आहे हे बघा, का 6-6 महिने भूक लागत नाही असा हा कंद आहे. असा हा कंद आहे. हे कंद खाऊन पूर्वी साधू संत किंवा महर्षी अनुष्ठान तपचर्या करत असतात. हो. हे बघा मित्रांनो, वनस्पती शोधणं काय एवढा सोपा नाहीये. तुम्हाला सहज आणि सोपं वाटत आहे. हे बघा अशी मोठमोठी वारुळं असतात ही बघा. ह्या जंगलामधून जावं लागतंय, शोधून फिरून वनस्पती शोधाव्या लागतात. इतक्या सहजासहजी वनस्पती औषधी मिळत नाही. ती खूप महत्वाचा असा हा पहा मित्रांनो, आपण या जंगलामधून आता प्रवास करू राहिलेलो आहे. आपल्याकडे एक बॅग आहे, आपल्याकडं काही साहित्य वनस्पती घेण्यासाठी आपण आणलेली आहे ती. आणि आता आज आपण ह्या जंगलामध्ये फिरत आहोत. जंगलामधून फिरून वनस्पती शोधणं इतकं सहजासहजी आणि सोपं नसतंय बघा. आता प्रवासामधला व्हिडिओ आहे, प्रवासामधला व्हिडिओ वेगळा आणि एका जागेवर उभं राहून बनवलेला व्हिडिओ वेगळा. त्याच्यामुळं आता थोडा आपल्याला दम लागलेला आहे. एक डोंगर चढून आलेलो आहे आम्ही आणि अशा प्रकारे ह्या जंगलामधून पहा आपल्या संग काही वैद्य, काही बाबाजी येते आणि अजून वैद्य येते. असं आम्ही 4 जण ह्या जंगलामध्ये प्रवास करत आहोत. तर बघा हे महाराज येते, इथं आपल्याला काहीतरी हे वनस्पती दाखवतात. बाबा ही कुठली वनस्पती आहे? हे बघा, नमस्कार. तुम्हाला ह्या वनस्पतीची माहिती देतो. दुर्मिळ अशी वनस्पती ही आणि ही कधीही काढून जमत नाही. हो, पण तुम्हाला नुसती माहिती देऊ राहिलोय. हा. ही वनस्पती हिलाच पायपडी हात जोडी असं बोलतात. हा, यालाच पायपडी म्हणतात, हात जोडी पण म्हणतात, पायपडी म्हणतात. हे बघा, पाला बघून घ्या. हो. अशी ही वनस्पती आणि ही मुहूर्तावर काढून सिद्ध करून ती जर वापरली तर आपल्याला म्हणजे आपल्याला काही संकट येणार असले, आपली काही दरिद्री असली, आपलं काही काम होत नसेल, अशावर ही वनस्पती चालते. म्हणजे ही वनस्पती बाबा लक्ष्मी प्राप्तीवर चालते. लक्ष्मी प्राप्तीवर सुद्धा चालते ही. समजा एखाद्याचं दुकान आहे, धंदा आहे, हॉटेल आहे, बिझनेस आहे, चालत नाही, धंदा बंद पडलाय, तर मग ही वनस्पती वापरायची. ही वनस्पती वापरावं पण ती लागते. सिद्ध करेल पाहिजे. हो, बरोबर आहे. आणि मुहूर्तावर काढेल पाहिजे. याचा मुहूर्त सांगा ना बाबा, कुठल्या मुहूर्तावर काढावं लागते? ही रविपुष मुहूर्तावर काढावं लागते. बघा बाबा म्हणतात रविपुष्य मुहूर्तावर काढून सिद्ध करून दिल्यानंतर आणि त्याला आमंत्रण द्यावं लागतं आधी. अशी काढून नाही जमत. बरोबर. पहिला आमंत्रण देऊन आणि दुसऱ्या दिवशी काढावा लागते. रविपुष नक्षत्रावर काढायला लागते. हो हो हो. तेव्हा ती काम देते. अशी ही वनस्पती आणि ही दुर्मिळ आहे. म्हणजे पैसा पाणी सुद्धा आपल्याला, पैसा पाणी टिकून राहतो. हो, यश येतो. आपला काम होत नसेल तर ते काम सहजासहजी काम होऊन जातात. हो हो हो. अशी वनस्पती ही. ठीक आहे बाबा. खूप असा जंगल आहे हा पाठीमागा बघा. आता ह्या जंगलामधून जाणं एवढं सोपं नाहीये. हिंस्र पशु पक्षी असतात, सर्व काही असतात. तर बघा असं आहे बघा. ही काय जंगली बरोबर का नाही? हा, हे बघा, हे बघा. इथं बाबा आपल्याला काही माहिती देतील थोडीशी बघा.
हा कशा झाड आहे बाबा हे? ही रानातली लिंबवणी बोलतात, रानातली. रानातली लिंबोणी. हा, याचा काय उपयोग? तिचा उपयोग असा आहे, हा ज्या माणसाला नळगूद होतं बघा, हा उफारता हा, नळगूद. नळगूद, त्याच्यावरती ही साल आहे ना याची, हा ही साल काढून हा जर आपण 15 दिवस ही साल काढून पेलो पेलो. हा सकाळच्या पारी अनाशा पोटी, हा. तर ते उफारट नळगूद जातं यानं. याचा काढा करायचा की कशी प्यायची बाबा? नाही, काढा नाही, आपला चूर्ण करायचं यावर, याचं चूर्ण करायचं. चूर्ण. हा आणि चूर्ण करून आपण पाण्यामध्ये, साध्या पाण्यामध्ये ते भिजत टाकायचं हा आणि ते पाणी गाळून घ्यायचं आणि ते पाणी प्यायचं हा असं. हा. हे बघा, हे रान लिंबोणी आहे. ही वनस्पती तुम्ही बघून घ्या. हे बघा, अशी वनस्पती असते ही. तर ह्या रान लिंबोणीची सालीचं चूर्ण करून पाण्यामधून पिल्यानंतर नळगूद नावाचा आजार पूर्णपणे बरा होतोय, असे बाबांनी दिलेली माहिती आहे. चला आता पुन्हा आपण पुढच्या प्रवासाला जाऊ. बघा मित्रांनो, आता जंगलातून चाललोय. तुम्हाला माहिती आहे, जंगलामध्ये ज्या ज्या वनस्पती मिळतात त्याची माहिती आपण बाबांकडून घेण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा काही दुसऱ्या सुद्धा महात्मे ते आपल्याला पुढची माहिती सांगणार आहेत. बघा, इथे एक वनस्पती भेटलेली आहे. तुम्हाला अगोदर ती वनस्पती दाखवून घेतो आणि मग तिची माहिती तुम्हाला सांगितली जाईल. हे बघा, ही फळं आहेत बघा. हे बघा, अशी फळं आहेत. हे बघा, इथं फुल पण आलेले. हे बघा, इथं वरती फुल आहे. हा, हे बघा, हे फुल आहे. हे पाच सफेद फुल आहे याला. हे बघा, हे फळं आहेत याला असे. हे बघा, ही वनस्पती. हे बघा, ही अशी घनदाट अशा जंगलामध्ये, ही गावाजवळ रस्त्याच्या कडाला, नदी नाला मशानभूमी कुठंच नाहीये. आणि अशी वनस्पती, जंगलातली वनस्पती पाहिजे. बाबा, ह्या वनस्पतीचं नाव आणि माहिती सांगा. या वनस्पतीचं नाव आहे सफेद काटेरिंगणी. हा, सफेद काटेरिंगणी. सफेद रिंगणी. हा, सफेद रिंगणी. म्हणजे हिला लक्ष्मणा पण म्हणतात. लक्ष्मणा कोणी म्हणतात, हा 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 कोणी रिंगणी बोलतात. हा तर तिची माहिती अशी आहे, हा. ही वनस्पती लक्ष्मी प्राप्तीवर सुद्धा चालते. ही लक्ष्मी प्राप्तीसाठी चालते. लक्ष्मी प्राप्तीसाठी कसा उपयोग करायचा बाबाईचा? तिचा उपयोग असा करायचा, ती जंगलातली पाहिजे. हो, जंगलातली पाहिजे. आणि ती आपल्या गटाराची, हा, गटारात, गावाजवळ, कचरा, कचऱ्यात, विहीरच्या ठिकाणी, पडक्या जागी अशा ठिकाणी नको. मशानभूमीत अशा नको. आता बघा, हे अशा जंगलामध्ये पाहिजे. हे बघा, तुम्हाला इथे मी जंगलाचं एक सीन दाखवतोय. हे बघा, हे असं भयानक जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये आम्ही आलेलो आणि ह्या जंगलामध्ये ही वनस्पती मिळालेली आहे. ही वनस्पती जर आपण काढून, बर का, हो सांगा ना बाबा. काढून आणि आपल्या दारासमोर लावली कुंडीमध्ये, हा तर तिला आपल्याला लक्ष्मी प्राप्ती तर होतेच, हा परंतु अजून फायदे तिचे. हा. जर नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असेल, हो सुख पडत नसेल, हा. त्याच्यावरती सुद्धा ही चालते. आपल्या दारापुढे असेल तर, हो हो हो. किंवा कोणाला संतती नसेल त्याच्यावर सुद्धा, कोणाला संततीचा कसा अडचण असते, नकारात्मक शक्तीमुळं संतती होत नाही. हो, होत नाही. त्याच्यामुळं अडचण येते. तर ही आपल्या दारापुढे असेल, हिची पूजा केली, दररोज पाणी घातलं हिला, तर ही नकारात्मक शक्ती घालविती. हा. आणि संतान प्राप्तीसाठीचा उपयोग कसा करायचा? संतान प्राप्ती सुद्धा होती. उपयोग नाही करायचा, हा, फक्त आपल्या तिची सेवा करायची, आपल्या दरवाज्यात लावण्याची सेवा करायची. दारापुढे. हा. सफेद भुईरिंगणी लक्ष्मणा नावाची वनस्पती. ही वनस्पती, हो हो हो. ही अनेक रोग चालते, पण तेवढा वेळ नाही सांगायला आपल्याला. हो हो हो. अनेक आजारावर हे चालते. हे आणि म्हणजे शुभ आहे. हा तांत्रिक प्रयोग आहे. हो हो, तांत्रिक. हा काय औषधी प्रयोग नाही, औषधी नाही, तांत्रिक तांत्रिक. प्रयोग आहे हा. हो हो हो. हे बघा अशी. ठीक आहे. याची पानं अशी असतात, बघून घ्या. हे बघा, अशी पाने, तिला काट्या असतात, खूप पानाला काट्या असतात. हिला अशी फळं असतात बघा. हिला बघा, इथे एक सफेद फूल आलेले आहे. हे बघा, तुम्हाला इथं फूल दाखवलेले आहे. अशी ही रिंगणी लक्ष्मणा, हिची तुम्हाला ओळख आणि उपयोग सांगितला आहे. हे बघा, या जंगलामधून फिरत असताना अनेक नजारे, अनेक सीन आहे ती. हे बघा, हे बघा, डोंगरातून बघा नदी चालले. पावसाळ्या, उन्हाळ्यामध्ये सुद्धा बघा पाणी चाललंय डोंगरावरून.
हे बघा हे आमचे एक वैद्य दादा आहे ती, हे थकलेत बघा, दमलेत. हे आपल्याला वनस्पती दाखवण्यासाठी जंगलामध्ये आलेले आहे ती, पण ते काय आता दमले, ते काय वर चालू राहिले नाही ती. काढला ते त्याला आहेत ना. बाबा कशाचं वेल आहे? ही उतरण आहे, उतरण उलटी उतरण. हिला हे बघा पाना उलटी आहे तिची, हा हा उलटी पान आहे ती उलटी पाना आहे ती. वरती. हा 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 हिला उलटी उतरण बोलतात. उलटी उतरण. हा, एखाद्याला भूतबाधा झाला हा तर ते करणी झाली, हा काली जादू झाली, हा तर ते उतरवायचा हा वेल आहे. नुसता उतरून आणि टाकून द्यायचं. आणि हा वेल काय करायचा, हा असा तुकडा काढून हा माणसावरून उतरवायचा 3 वेळेस. हा तो मंत्राय लागतो, तसा नाही हा, हा हा मंत्राय लागतो. हम्म अभिमंत्रित करून तो वेल उतरला तर शरीरात जो आजार असेल, हम्म काली जादू असेल, भूतबाधा असेल, हा उतरला हम्म का ते भूत निघून जातं. हम्म किंवा पिशाचा असेल, हाडळ असेल, खवीस असेल, हम्म कोणताही भूतबाधा असेल, ते सर्व निघून जातं. याला उलटी उतरण बोलतात. याला उलटी उतरण असे आता म्हणतात. फुलं याला दाखवली असती, पण आता फुलं हे इथं काय शेंग आहे बाबा, बघा बरं, काळी शेंग आलेली आहे इथं मध्ये. इथं मध्ये हातापाशी हा हा शेंग हा. आहे. हे बघा, याला अशी शेंग येते. शेंग अशी दाखव. शेंग येते, हा अशी शेंग असते. याला शेंग आहे, त्याच्यामध्ये बी असते. बी असते आणि आणि हे- कापूस असते. ही जमिनीवर नाही उतरत. जमिनीवर नाही, दगडीवर उतरते, हा इथं दगडी झाडावर उतरते. हे झाडावर उतरत. हिला खोड नाही, मूळ नाही कुठंच. हा, म्हणून नाही, ही झाडावर बनते. हे झाड तयार झालेले बघा. किंवा दगडी. हिला कुठे खोड नाही, हे झाडावर तयार झालेली आहे ही. बघा ही अशा जंगलामध्ये आहे. आणि हे बघा इथं दगडावर पण तयार झालेली आहे. बघा हे बघा दगडावर तयार झालेली आहे. हे बघा दगडावर आहे. हो ही दगडावर तयार झालेली आहे. हिचं कुठंच खोड नाही, मूळ नाही, फक्त वेल पांगतो. असं आहे. हे आमचे दुसरे वैद्य बघा, दमले ते. हे बघा, तर अशी उलटी उतरण हिची माहिती तुम्हाला दिलेली आहे. ही तांत्रिक कामामध्ये वापरल्या जाते. कुठली वनस्पती बाबा ही? हे बघा जंगली शेतावरी बोलतात हिला. हे बघा असे काटे असतात, याला काटे असतात आणि शेपू सारखा पाला असतो याचा, बरं का. कोणाची कंबर दुखत असेल, हा, हं, कोणाच्या अंगावरून जात असेल, हं, बाई माणसाच्या, हं. तर याच्यावर हा रामबाण उपाय आहे, बरं का, या शेतावरीचा. शेतावरीचा. किंवा बाईला दूध नसेल, हं, किंवा गाईला दूध नसेल, म्हशीला दूध नसेल, तर हिच्या मुळ्या काढून आणि असे तुकडे करून आणि ती चारली, 3 दिवसात दूध येतं. 3 दिवस चारायला लागते. अशी ही वनस्पती, ही जंगली बरं का, जंगली. गावठी नाही. जंगली. हा, विलायत नाही ही. हं. ही जंगली वनस्पती हे बघा अशा जंगलामध्ये असते. आणि गुणकारी वनस्पती. गुणकारी वनस्पती. दिसतंय तुम्हाला? हं. बघा हे ना. कुठली वनस्पती आहे बाबा? ही बघा, ही जंगलातली, हिला मांजरेल बोलतात. काय? मांजर. मांजरेल. आणि असाच एक दुसरा एक येल असतो, हा, उंदीर येल. उंदीर येईल, उंदीर काना. हा, मांजर येईल. उंदीर येल आणि मांजर येल हा, जर आपण असा एका दगड. जागी ठेवला, हा, एका खड्यावर ठेवला, दगड. दगड, हं, दगडीचे खडे हं, ठेवले असे, त्याच्यावर मांजर येल ठेवला, दुसऱ्या खड्यावर उंदीर येल ठेवला, हं. तर ते खड टक्कर होते. कर घेतात ही. टक्कर घेतात. हा. असा या यालाचा प्रयोग आहे, पण तो तांत्रिक प्रयोग आहे. हा हा तांत्रिक तो प्रयोग. काय जसं लोक साधा प्रयोग नाही, आपलं हं, हं. तांत्रिक प्रयोग आहे. म्हणजे हा आहे मांजरवेल. मांजर येल. तर बघा असा मांजरवेल असतोय. हा बघा याची पानं. तर तुम्हाला इथं मांजरवेल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा आता इथं एक बाबा ही वनस्पती भेटलेली आहे. तर बाबा ह्या वनस्पतीची आपल्याला ओरिजिनल कंटेंट, ओरिजिनल माहिती देणार आहे ती. बाबा ही कुठली वनस्पती आहे? हे बघा, हिला पांढरी बोलतात. तिचा पाला असा असतो, हिरवा आणि असे
असे त्याला पानं असतात बघा. हम्म. तर ह्या वनस्पतीचा उपयोग म्हणजे तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह वस्तू असो किंवा प्राण्यांपासून आपला संरक्षण होत असतो. प्राणी म्हणजे वाघ असो, सर्प असो, अनेक प्राणी आहेत. सगळ्यांची नावं घेतल्यापेक्षा प्राणी म्हटलं तर अनेक प्राणी आहेत. त्यांच्यापासून आपला संरक्षण होत असतो. होतंय. म्हणजे ते आपल्यावर अटॅक करत नाही. हम्म. हे आपल्या जवळ असले तर. हम्म. आणि पूर्वी ऋषीमुनी यांचा कंपाऊंड करायचे आणि मग शेती करायची किंवा साधनं. राहायचे तिथं. हम्म. असा हा पूर्वीपासून चालत आलेला, प्राचीन काळापासून चालत आलेला हा प्रयोग आहे. हा, याला पांढरी वनस्पती म्हणतात बघा हा. मित्रांनो. ही आहे पांढरी वनस्पती. पांढरी वनस्पती संरक्षणासाठी, वासदोष पितृदोष घालवण्यासाठी, सगळ्या गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी ही पांढरी वनस्पती तुम्हाला इथं दाखवलेली आहे. बघा याचं लाकूड असं असतं, हे मध्ये अडचणामध्ये आहे. हिची बघा लाकडं अशी असतात, पानं अशी असतात. तर अशी बाबांनी पांढरी वनस्पतीची दिलेली माहिती आहे. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, नमस्कार. बघा आपला जंगलातला प्रवास हा पूर्ण झालेला आहे. आणि पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला खूप संध्याकाळ झालेली आहे. बघा दिवस पण मावळतीला गेलेला आहे. आणि आता आपण जाऊ राहिलेलो आहे आता घराकडं. बघा आज पूर्ण दिवस जंगलामध्ये गेलेला आहे आमचा. आणि आता आपण जातोय तर तुम्हाला काही बॅक कॅमेरानं आम्ही इथं जंगलाचं सीन, जंगलाचा नजरानं मावळतीला गेलेला आहे. हा डोंगर, हा परिसर, ह्या जंगलामध्ये आपण गेलो होतो. आता ह्या जंगलामधून आपण निघालेलो आहे आणि ह्या जंगलाच्या पायथ्याशी, इकडे ह्या गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. आणि आता ह्या जंगलाच्या कडेकडेने हा रस्ता आहे बघा. आणि आता आपण जाऊ राहिलेलो आहे. बघा बाबासुद्धा आपल्यासोबत आहे ते. तर बाबांचं इथं खाली येते. तर चला आपल्याला हा जंगलाचा सीन नजराना आजचा प्रवास आपला असा झालेला आहे. हा व्हिडिओच्या माध्यमाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.